सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे 37 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. मागील भागात विशालच्या हाताला काच लागलेली असते. अमृता त्याच्या हाताला मलमपट्टी करते. विशाल अमृताला शेवटचं विचारतो, तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही? आणि अमृता म्हणते नाही. मग विशाल तसाच रक्ताळलेला हात घेऊन घराच्या बाहेर रात्री निघून जातो आणि अमृता उशीत डोकं खुपसून रडत बसते. आता पुढे. आता अमृता काही वेळाने बेडरूममधून बाहेर येते. तिनं ठरवलेलं असतं की आता विशालची जास्त काळजी करायची नाही, त्याचे विचार मनात आणायचे नाहीत, कारण त्याची काळजी केली की ती त्याच्याकडे जास्तच ओढली जाते. पण काय करणार, त्याची काळजी केल्याशिवाय तिचा जीव राहणारच नसतो. शेवटी ते मनाचं मनाशी विश्वासाचं घट्ट असं जुळलेलं नातं होतं आणि तिचं लक्ष त्याच्या बेडरूमकडे गेलं. तो अजूनही आला नव्हता आणि आपोआपच तिचं मन त्याच्या चिंतेने व्याकुळ व्हायला लागलं. तिनं घड्याळात पाहिलं. 11:30 वाजले होते. विशाल अजूनही आला नव्हता. काय करू, त्यांना फोन करू का? तिनं फोन हातात घेतला, पण नको. फोन केला तर त्यांना लगेच समजेल की मी असं का करते. मला आता माझं मन हृदय घट्ट केलं पाहिजे असं म्हणून ती हॉलमध्ये सोफ्यावर त्याची वाट बघत बसते आणि तिथेच तिचा डोळा लागला. आता तिला पहाटे 5 वाजता जाग आली. आणि तिला विशालची अचानक आठवण आली. तिनं त्याच्या बेडरूममध्ये पाहिलं तरी तो आला नाही. दरवाजा तर उघडाच होता आणि आता तिला त्याची खूप खूप काळजी वाटायला लागली. कुठे गेले असतील विशाल? अजून का आले नाहीत? त्यांना काही झालं तर नसेल ना? खूप रागात होते ते. गाडी व्यवस्थित चालवली असेल ना की नाही कुणास ठाऊक. तिच्या मनात नाना प्रकारच्या शंका येऊ लागल्या आणि तिचा हात आपोआप तिच्या मंगळसूत्राकडे गेला. पण गळ्यात मंगळसूत्रच नव्हतं आणि तिच्या काळजात धस्स झालं आणि तिने विचार केला, प्रियाकडे तर गेले नसतील ना हे? पण नाही, ते रागात होते, म्हणजे तिच्याकडे जाणं शक्यच नाही. आणि इतक्यात तिला गाडीचा आवाज आला. विशाल रागातच पायऱ्या चढत होता आणि त्याच्या बेडरूममधून ती घाईघाईत खाली पळायला लागली आणि पुन्हा दोघांची धडक झाली आणि पुन्हा ती विशालच्या मिठीत आली. त्याची नजर तिच्या नजरेत मिसळून गेली. तो तिच्याकडे प्रेमाने पाहत होता आणि ती सुद्धा तशीच प्रेमाने पाहत होती. असा कितीसा वेळ झाला होता तिला माझं तुमच्यावर प्रेम नाही, तुम्ही प्रियासोबत लग्न करा असं म्हणून, पण त्याच्या डोळ्यात पाहिलं की ती हरून जायची आणि तिचे डोळे त्याला सगळं कबूल करायचे. म्हणूनच ती अजिबात त्याच्या डोळ्यात पाहून बोलत नव्हती. आता त्याचे डोळे तिला विचारत होते, अमृता, डू यू लव्ह मी? आणि तिने नजर खाली झुकवली तशी त्यानं तिला दूर केली. ती त्याला म्हणाली, विशाल, तुमचा हात आता कसा आहे? आणि तो काहीच न बोलता तसाच रूममध्ये निघून गेला. अमृता पुन्हा नाराज होऊन खाली आली. आता तिला पुन्हा झोप लागलीच नाही. सकाळी सकाळी विशाल अंघोळ करून गळ्यात टॉवेल टाकून खाली आला आणि त्याला असं पाहून अमृता थोडी लाजली, पण विशालनं तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. आणि विशाल नोकराला म्हणाला, माझे प्रेस केलेले कपडे कुठे आहेत? मला ते सापडत नाहीयेत. आता अमृताच त्याचं सगळं करायची आणि ती म्हणाली, अहो आहेत ना तिथेच. तिचं ऐकून न ऐकल्यासारखं करत तो पुन्हा चिडून म्हणाला, मला सापडत नाहीयेत. आणि तो नोकराला ओरडू लागला. नोकर म्हणाला, सर, अमृता मॅडमने ठेवले असतील, रोज अमृता मॅडमच ठेवतात ना. आणि विशाल नोकरांना म्हणाला, अमृता मॅडमने ठेवले असतील म्हणजे? मग तुम्ही काय करता? तुम्हाला इथे झोपा काढायचा प्रकार मिळतो का? तुम्हाला आता मी सांगून ठेवतोय, माझी सारी कामे तुम्हीच करायची. अमृता मॅडम आता इथे राहणार नाहीये, त्यामुळे माझी सगळी कामं तुम्हीच करायची. आता मला कोणाचेही उपकार नकोत, असं त्यानं तिच्याकडे रागाने बघत म्हटलं. आता त्याचा राग अमृताला कळला होता. ती शांत झाली, पण तिचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं. त्याने अजूनही जखम बांधली नव्हती. तशीच्या तशी लाल जखमेची खून त्याच्या हातावर दिसत होती. जखम निश्चितच खोल होती. अमृता आता स्वस्थ बसतच नव्हती. तिचं हृदय फार कोमल होतं.
ती म्हणाली, विशाल, अहो पट्टी तरी बांधा ना त्या जखमेवर. आणि तो तिचं काहीच न ऐकता तसाच बेडरूममध्ये गेला. तो तिच्याशी एकही शब्द बोलत नव्हता आणि तिच्याकडे बघतही नव्हता. मग तिने त्याला नेहमीप्रमाणे नाश्ता करताना काळजीनं विचारलं, विशाल, रात्री तुम्ही कुठे गेला होता तो? तुम्हाला कळतं का? रात्रभर तुम्ही घरात नव्हता. आणि आता विशालचं वागणं पूर्णपणे बदललं होतं आणि तो तिला म्हणाला, अमृता, तुला हा अधिकार अजिबात नाही. मी कुठे गेलो, कुणासोबत गेलो होतो हे विचारायला तू माझी बायको नाहीस. आणि तिचा चेहराच पडला. आणि पुन्हा माझ्या बेडरूममध्ये माझ्या परवानगीशिवाय जाऊ नकोस प्लीज, कारण ती बेडरूम आता माझी आणि प्रियाची असणार आहे. त्यामुळे असं मॅरिड कपलच्या रूममध्ये जाणं येणं बरोबर दिसत नाही. हो ना? कारण तुला तर माहीतच आहे की प्रियाला कशी सवय आहे ते. कधी पण गळ्यात पडायची, मिठी मारायची. लग्नानंतर आमची लाईफ वेगळी असेल ना, आणि आम्हाला नाही आवडणार कोणी असं आमच्या रूममध्ये आलेलं. आणि हे ऐकून अमृताचा चेहरा झरझर उतरतो आणि ती थोडी चिडून म्हणाली, हे बघा, मला काही हौस नाहीये तुमच्या रूममध्ये यायची. मी तर फक्त ते. एवढं बोलून ती गप्प बसली. आणि विशाल म्हणाला, का गं, सांग ना, कशाला आली होतीस? आणि ती गप्पच बसली आणि मनात चिडून म्हणाली, म्हणे आमची लाईफ वेगळी आहे. लग्नाच्या आधी त्या दिवशी जे करत होते तेच तर करणार असतील ना, निर्लज्ज कुठले. पण म्हणजे आता विशाल प्रियासोबत लग्न करायला तयार झाले वाटतं. जाऊन दे, चला बरं आहे. पण हे बोलताना सुद्धा तिच्या छातीवर दडपण आलं होतं. आणि ती मनात म्हणाली, पण विशाल खरंच असं आहे का? लगेचच तुम्ही कसं काय प्रियासोबत लग्न करायला तयार झालात? रात्रीच तर माझ्यावर किती प्रेम करतो हे पटवून सांगत होतात ना मला. आणि ती त्याला म्हणाली, विशाल, म्हणजे तुम्ही निर्णय घेतलात तर प्रियासोबत लग्न करण्याचा? आणि तो म्हणाला, हो, मी रात्रभर तिच्याकडेच होतो आणि खूप वेळ बोलणं झालं आमच्या दोघात. आणि मग आम्ही निर्णय घेतला. आणि आता अमृताने आज त्याच्या मनातलं ओळखून त्याच्यासाठी नाश्ता केलेला होता. काय करणार, तिची ती सवयच असते. पण विशालला मात्र आता तिच्याकडून फार अपेक्षा असतात. पण तो त्या काही दाखवत नसतो. त्यानं तिच्यापासून लांब राहण्याचं ठरवलेलं असतं. तो नाश्त्याला बसला आणि अमृताने त्याच्यासाठी इडल्या केल्या होत्या. त्यानं त्याच्या नोकराला हाक मारली आणि म्हणाला, आजपासून मी हे सारं काही खाणार नाही. मला तुम्हीच नाश्ता बनवून द्यायचा. आणि अमृता म्हणाली, अहो विशाल, आता नाश्ता पण खाणार नाही का तुम्ही माझ्या हातचा? निदान मी आहे तोपर्यंत तरी मला करू द्या. आणि तो म्हणाला, अमृता, तू हे विसरलीस का त्या दिवशी आपल्यात काय बोलणं झालं ते? इतक्या लवकर तू कशी विसरलीस? का मुद्दाम करतेस ग? आणि तुझं परत जाण्याचं तिकीट मी बुक करेल. जरा काही इश्यू आहेत सध्या इथे, ते मी कंप्लीट झाले, सॉल्व झाले की तुझी सगळी तयारी करून देतो. मग तू जाऊ शकतेस इथून. विशालचं असं सडेतोड बोलणं अमृताच्या फार जिव्हारी लागलं. आणि ती म्हणाली, अहो विशाल, ते फक्त मी तुमच्यासाठी, तुम्हाला हे सगळं आवडतं म्हणून बनवलं होतं. आणि तो म्हणाला, नको अमृता, तू गेल्यावर पुन्हा मला कोण असे लाड करून खायला घालणार आहे? त्यापेक्षा आता मला ही सवयच लावून घ्यायची नाही. आणि मी जर तुला पुन्हा विचारलं की तू हे सगळं का करतेस, तर तू पुन्हा म्हणशील की मी तुझ्यावर उपकार केले म्हणून त्याची परतफेड करण्यासाठी तू हे सगळं माझ्यासाठी करतेस, माझी काळजी करतेस. तर प्लीज आता यापुढे माझी काहीच काळजी करू नकोस, माझ्यासाठी काहीच करू नकोस. आणि आता विशालच्या तोडून हे सगळं ऐकून तिचा हिरमोड झाला. आणि विशाल पुढे म्हणाला, आणि तुलाच वाटतं ना की प्रिया माझ्यासाठी चांगली बायको आहे म्हणून, योग्य आहे? तर तुझ्या बोलण्यावर मी खूप विचार केला आणि म्हणून तर मी हा निर्णय घेतला आहे. आणि आता तुला बरं वाटतंय ना हे सगळं ऐकून? विशाल तिला मुद्दामून टोचून बोलत होता. आणि पुन्हा म्हणाला, खरं तर मला ना तुझे आभार मानायला पाहिजे अमृता. आणि ती म्हणाली, का? अगं, खरंच तू म्हणत होती तेच बरोबर होतं. मला आता समजलं आहे की आता प्रियाच माझ्यासाठी योग्य पत्नी आहे. ती माझ्या घरच्यांची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेईल बघ. ती एक चांगली सून होऊ शकते आणि लवकरच मी तिच्याशी लग्न करणार आहे. हे ऐकून अमृता कसनंसं तोंड करून हसते.
पण तिला खूप खूप वाईट वाटत असतं की एका रात्रीतून विशालनं निर्णयसुद्धा घेतला. आणि विशाल म्हणतो, अमृता, तू आता या घरात पाहुणी आहेस, त्यामुळे आराम कर. तुला माझ्यासाठी किंवा माझ्या घरच्यांसाठी काहीही करायची गरज नाही. आणि हां, पण तुला माझ्यासाठी काही करायचंच असेल तर एक काम कर. करशील ना? आणि अमृता आनंदाने म्हणाली, हो करेल ना. तुम्ही सांगा तर विशाल, काय करू मी? तू ना अमृता, प्रियाला एक चांगली सून आणि आदर्श बायको बनण्याचे धडे दे. तू आहेस तोपर्यंत. मी तिला आपल्या माझ्या ह्या घरी बोलवतो. तू तिला सगळं शिकव, जेणेकरून ती माझ्या घरच्यांना सुद्धा खुश करेल. आता तुझ्यामुळेच आम्ही दोघी लग्न करतोय ना, मग करशील ना एवढं तू माझ्यासाठी? आमच्यासाठी प्लीज. आणि ती मान खाली घालून म्हणाली, हो. आणि त्याच दिवशी प्रिया घरात आली. अमृताने आधी सगळं घर कसं व्यवस्थित ठेवलं होतं, तिच्या पद्धतीनं छान सजवलं होतं. पण प्रियानं सगळं उलटपालट करून ठेवलं. अमृता तिला काहीतरी सांगायला गेली तर प्रिया तिला म्हणाली, तू गप्प बस. आता मी त्याची होणारी बायको आहे, तू नाही. आणि हे घर माझं आहे. आणि हे ऐकून अमृताला खूप खूप राग आला तिचा. आता ही उलट्या काळजाची प्रिया अमृतामुळेच तिला विशाल मिळत आहे हे सुद्धा विसरून गेली होती. आणि आता अमृताला कुठेतरी थोडा पश्चाताप व्हायला लागला. ही तीच प्रिया आहे का, जी त्या दिवशी रडून रडून विशालसाठी अमृताकडे प्रेमाची भीक मागत होती? आणि हे सगळं पाहून विशाल मात्र खूप खुश होत होता. कारण आता अमृता स्वतःच तिच्या डोळ्यांनी पाहिल आणि ठरवेल की प्रिया त्याच्यासाठी किती योग्य आहे. आणि प्रियाचं माझ्यावर खरंच प्रेम आहे की नाही. कारण प्रियासारखी मुलगी कधीच कोणावर प्रेम करू शकत नाही हे विशालला आता कळून चुकलं होतं. पण या वेड्या अमृताला कोण सांगणार? भोळी भाबडी हव्या मनाची अमृता. प्रियाने 2 अश्रू काय तिच्यासमोर गाळले आणि ही लगेच वचनांमध्ये अडकून बसली आणि दान दिल्यासारखं स्वतःचं प्रेम तिला द्यायला निघाली. आता प्रिया अमृताला बोलत होती आणि विशाल मात्र सोफ्यावर आरामात बसून तिची गंमत पाहत होता. आता अमृताला कसलाच अधिकार नव्हता प्रियाला विरोध करण्याचा. विशाल सुद्धा काही बोलत नव्हता. अमृताला तर एकीकडे बरं वाटत होतं की तो तिच्यापासून दूर जातोय, तिला विसरण्याचा प्रयत्न करतो. पण तिचं मन तितकंच त्याच्याकडे ओढ घेत होतं. विशालवर तिचं प्रेम होतं आणि विशालला त्याच्यावर प्रेम करणारी एक चांगली पत्नी मिळावी इतकंच काय तिचं मत होतं. पण आता विशालनं ठरवलेलं असतं की तिला तिच्या तोंडून आय लव्ह यू विशाल हे म्हणायला लावायचं. आणि तो हे म्हणायला लावणारच. विशाल अमृताला प्रेमाची जाणीव करून देत असतो. खरं तर जाणीव होती तिला, पण त्याच्यावरचा हक्क ती दाखवत नव्हती आणि हेच त्याला दाखवून द्यायचं होतं. म्हणून हा सगळा खटाटोप. तिच्या मनाची घालमेल तिचे डोळे सांगत होते. प्रिया तिला असं बोलताना त्यालाही फार दुःख व्हायचं. पण काय करणार, कुछ पाने के लिए कुछ तो खोना पडता है ना. कारण आमच्या नात्याचा बॉन्ड खूप मजबूत आहे, तो असा सहजासहजी तुटणं शक्यच नाही. आता अमृता स्वयंपाकाची तयारी करत असते. विशाल तिला म्हणतो, अमृता, अगं तुला माझ्यासाठी काहीच करायची गरज नाही. कारण तू या घरची काही दिवसांचीच पाहुणी आहेस. मी आणि प्रिया लग्न झाल्यावर पुन्हा काही दिवस इथेच राहायला येणार आहे. आणि आता थोड्याच दिवसात प्रिया या घरात येईल आणि तिला हवं त्या प्रकारे हे घर नीट सेट करेल. आफ्टर ऑल आता आम्हालाच आयुष्यभर एकमेकांसोबत राहायचं आहे ना. आणि हे ऐकून प्रियाला खूप आनंद होतो. अमृताचा पडलेला चेहरा पाहून ती मनात म्हणते, आता विशाल फक्त माझा आणि तुझा पट्टा कायमचा कट. आणि मग विशाल तिला म्हणतो, अमृता तू काय बनवत आहेस ते प्रियाला सुद्धा बनवायला शिकव ना. नाहीतर एक काम कर, माझ्या आवडीचा एखादा पदार्थ तिला बनवायला शिकव. आता प्रियाच्या फार जीवावर आलेलं असतं. तिनं तर किचनचं तोंड सुद्धा कधी पाहिलेलं नसतं. पण तरीही अमृताला दाखवण्यासाठी ती किचनमध्ये जाते आणि गॅस पेटून काहीतरी करायला लागते. आणि अमृता तिथेच बाजूला उपऱ्यासारखी उभा राहते. सगळं तिच्या हातातून निसटून चाललेलं असतं.
पण याला ती जबाबदार असते. ती तिच्या विचारात हरवून जाते. विशाल तिच्यापासून लांब चालला आहे हे तर कळत असतं, पण ती काहीच करू शकत नसते. आणि विशाल मनात म्हणतो, किती दिवस अशी गप्प बसशील ग? किती ग मन मारशील? कधीतरी तुला आय लव्ह यू हे म्हणावंच लागेल. मी ही वाट बघतोय अमृता त्या दिवसाची, असं तोही विचार करत असतो. आणि अचानक प्रियाच्या हातून गरम पाण्याचं पातेलं पडतं. अमृताचा हात किचन कट्ट्यावर असतो आणि सगळं पाणी तिच्या हातावर पडतं आणि थोडंफार प्रियाच्या पायावर. अमृता वेदनेने कळवळते. तिच्या हाताची खूप आग होत असते आणि प्रिया मात्र खूप इजा झाल्यासारखी उड्या मारत असते, नुसती इकडून तिकडे ओव्हर ॲक्टिंग. आता विशाल जवळच असतो आणि तो प्रियाच्या पायाजवळ बसून तिच्या पायावर फुंकर घालत असतो आणि तिरक्या नजरेने अमृताकडे बघत असतो. त्याचा जीव फार तुटत असतो तिच्यासाठी. तिच्या गोऱ्या नाजूक हातावर गरम पाणी पडून तो लाल लाल झालेला असतो. नशीब फोडं आले नव्हते. सगळ्यात जास्त तर अमृतालाच भाजलेलं असतं, पण तरीही विशाल मुद्दाम प्रियाची काळजी करत असतं. आता विशाल मुद्दामून प्रियाची खूप काळजी घेत होता. तिला सोफ्यावर तो बसवतो, मलम लावतो आणि अमृता हे सगळं अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पाहत असते. तिला आधीचा विशाल आठवत होता, तिची काळजी करणारा, तिच्या काळजीने कासावीस होणारा, अस्वस्थ होणारा. ती थंडीने गाठून गेली होती तेव्हा किती कासावीस झाला होता तो. पण आता हे सगळं उलट झालेलं असतं. ती रूममध्ये जाऊन रडत बसते. मग तो नोकराला हाक मारतो आणि म्हणतो, अमृता मॅडमसाठी क्रीम नेऊन द्या, त्यांच्या हाताला लावायला सांगा. तो मात्र अजिबात जागचा काही हलत नाही. अमृताला खूप वाईट वाटत असतं आणि आधी तिला साधा काटा टोचला तरीही धावत पळत येणारा विशाल आता तिला किती भाजला आहे तरीही काही फरक न पडल्यासारखा वागत होता. म्हणून अमृताला खूप खूप वाईट वाटत होतं. असेच 2 दिवस होतात आणि तिसऱ्या दिवशी विशालला त्याच्या आईचा फोन आला. नेहमीप्रमाणे व्हिडिओ कॉलवर बोलताना आई म्हणाली, विशाल, अरे अमृता कुठे आहे? आणि विशालनं लांबूनच फोनमध्ये अमृताला दाखवली आणि हळूच तिला म्हणाला, आई, अगं तुझी सून ना माझ्यावर चिडली आहे. दोन दिवस झाले. आता मला तिला खूप मस्का मारावा लागतोय ग, त्यामुळे मी तुला नंतर कॉल करू का? आणि आता त्याची आईला वाईट वाटलं नाही तर तिला हसायला आलं आणि ती म्हणाली, अरे घरात अशा छोट्या मोठ्या भांडणातून नाती जास्तच घट्ट होतात. आता खरं कुठे आपल्या घरात अमृता रुळली असं वाटतंय. नाहीतर आधी नुसती खाली मान घालून सगळ्यांचं ऐकून घ्यायची, पण आता ती चिडते, राग दाखवते. चांगलं आहे, आतापर्यंत तुम्ही इतके चांगले राहत होता की मला शंका यायची की तुम्ही खरंच तिकडे काही लपवत तर नाही आहे ना, नाटक तर करत नाही आहे ना. पण आता समजलं. चालू दे तुमच्या दोघांचे रुसवे फुगवे. छान हा. आई, अगं पहिल्यांदा ती माझ्यावर रुसली आहे. एक्सपिरियन्स नाही आहे ना मला असा कोणत्या मुलीचा रुसवा काढण्याचा. मला आशीर्वाद दे ना की मी तुझ्या सुनेची समजूत काढेल आणि पुन्हा तिला पहिल्यासारखी बनवेल. आणि आई हसून म्हणते, तथास्तु. चल आता मी फोन ठेवते, तू काढ तिची समजूत. आणि आता विशाल फोन बंद झाल्यानंतर फार मोठ्या आवाजात तिला ऐकू जाईल असं नाटकी आवाजात म्हणाला, आई, मी तुला खरं खरं सांगतो, आदित्य आणि अमृता आता नवरा बायको नाहीत बरं का. तिचा आणि त्याचा संबंध संपला आहे. त्यांनी डिवोर्स घेतला. त्यामुळे यापुढे तू तिला तुझी सून अजिबात म्हणू नकोस. अगं आई, असं काय करतेस? रडू नकोस बरं. आणि तिच्या आजोबांना सुद्धा हे सांगू नकोस, त्यांना धक्का नाही सहन होणार. आई प्लीज मला माफ कर ना गं. ऐक ना माझं. मी तुला हे सगळं आधीच सांगायला हवं होतं, पण नाही जमलं ग मला. आणि हे ऐकून आता अमृताला आणखीनच वाईट वाटलं. आता घरच्यांशी बोलण्यासाठी सुद्धा विशालला अमृताची गरज उरली नाही असं तिला वाटलं आणि खूप मोठा धक्का तिला बसला. ती पळतच त्याच्याजवळ गेली आणि विशालनं कॉल कट झाला असं नाटक केलं. आणि अमृता म्हणाली, विशाल, अहो जरा तरी विचार करा ना बोलताना.
घरच्यांसमोर बोलत होता तुम्ही हे सगळं. आणि विशाल बेफिकीरपणे म्हणाला, मग त्यांना कधीतरी हे सांगायला हवं होतं ना. ते आत्ताच सांगितलं. काय व्हायचं ते होऊ दे. आणि हो, तुझ्या आजोबांना धक्का बसून काही झालं तर त्याचीही सर्व जबाबदारी मी घेईल बरं का. तुला काय फरक पडतो ना गं. तुला माझ्या फिलिंगची सुद्धा काळजी नाही. आणि अमृता आता फार चिडून म्हणाली, अशी कशी तुमच्या फिलिंगची काळजी नाही म्हणाला तो तुम्ही विशाल मला. अहो, असं घरच्यांच्या इमोशनशी खेळताना तुम्हाला काहीच का वाटत नाहीये. आणि आता विशाल तिला तिच्या शब्दात पकडत म्हणाला, म्हणजे तुला माझ्या फिलिंग्सची काळजी आहे असं समजू ना मी. आणि ती गोंधळून म्हणाली, नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. मग कसं गं. आणि जर तुला माझ्या फिलिंग्सची खरंच काळजी नसेल तर आता माझ्या घरच्यांशी तरी तुझा काय संबंध आहे. ते माझे घरचे आहेत. त्यांना कसं ट्रीट करायचं, काय सांगायचं आणि काय खोटं बोलायचं आणि काय खरं बोलायचं ते मी ठरवेल, कळलं. ज्या दिवशी तू माझं प्रेम नाकारलं त्याच दिवशी तुझा आणि त्यांचाही संबंध संपला. आता यापुढे माझ्या घरच्यांशी त्यांची सून म्हणून प्रियाच बोलेल, तू नाही. तू फक्त तुझी बॅग भरायला घे. आणि आता अमृता शांत झाली. विशाल तर तिला आता वेळोवेळी कात्रीतच पकडत होता. आणि आज संध्याकाळी घरी येताना विशाल मुद्दामून प्रियासोबत आला, तेही तिच्या कमरेत हात घालून. प्रियानं खूप खूप दारू पिली होती. अमृता हे सगळं पाहत होती आणि तिला खूप शिसारी आली. त्या दोघांना अशी पाहून आतून ती फार तुटत होती. फार मोठं तोंड करून सांगून बसली होती की माझं तुमच्यावर प्रेम नाही, करा तुम्ही प्रियासोबत लग्न. पण आता तिला खूप अवघड जात होतं. मी विशालला का प्रियासोबत पाहू शकत नाही, का मला कसं तरी होतंय, याचं उत्तर तर तिला माहीत आहे. पण तरी ती बोलू शकत नव्हती, कारण ती विशालवर प्रेम करत असते. आता नकळत का होईना, पण तो तिचा नवरा आहे. त्याच्याही मनात तिच्याविषयी खूप प्रेम आहे. आता तिला विशालपासून दूरही जाता येईना आणि त्याला प्रेमाची कबुली तर देताच येईना. आणि ही प्रिया ही जर अशी विशालच्या घरच्यांसमोर गेली तर काय वाटेल त्यांना. खरंच विशालसाठी योग्य आहे का असं वाटून मग प्रियाला अमृता म्हणाली, प्रिया, तू विशालवर प्रेम करतेस ना, मग तू अशी दारू का पिलीस. अगं, त्यांच्या घरच्यांना हे नाही आवडणार. हे बघ, आतापर्यंत तू जे काही करत होतीस ते आता इथून पुढे तुला करून चालणार नाही. आणि आता प्रिया तर खूप तोऱ्यात होती, कारण विशालनंच आता तिलाच त्याची बायको होणार म्हणून डिक्लेअर केलेलं असतं. मग आता अमृताचा मान का राखेल ना ती, आणि तिचं का ऐकेल. आणि ती अमृताला म्हणाली, हे यू जस्ट शट अप. तू गप्प बसायचं, कळलं. हे माझं घर आहे, तुझं नाही. तू फक्त या घरात काही दिवसांची गेस्ट आहेस आणि मी आधी जशी होते तशीच राहणार. कोणासाठी स्वतःला बदलायला मी तुझ्या इतकी मूर्ख नाही. आणि विशालच्या घरच्यांचं म्हणशील तर मला त्यांच्याशी काहीच देणं घेणं नाही. मला फक्त विशाल हवा आहे, कळलं तुला. मी काय त्यांना एंटरटेन करत बसू का. घ्या, आता अमृताच्या डोक्यात वाजल्या शिट्ट्या. ही आणि चांगली सून आणि चांगली पत्नी होणं एका जन्मात काय तर 7 जन्मात सुद्धा शक्य नाही. अमृताचा प्रियानं खूप अपमान केला होता. आणि ती पुढे अमृताला म्हणाली, पुन्हा माझ्या आणि विशालच्या बेडरूममध्ये न विचारता यायचं नाही, गॉट इट. दारूच्या नशेत काय बाय बडबड करत होती ती तिला. आणि ते ऐकून अमृताला तिचा खूप खूप राग येत होता. आता असा अमृताचा झालेला अपमान विशालला सुद्धा सहन होत नव्हता. पण काय करणार, त्या वेडीलाच कळत नव्हतं की तिने माकडाच्या हाती हिरा दिलेला आहे. तिला त्याची किंमत काय कळणार. का समजून तो ती फेकून देणारच ना. या प्रियाची काडीची लायकी नाही अमृतासमोर. आज अमृता जर माझं ऐकत असती तर हिला आत्ता हिची लायकी दाखवली असती मी, असं म्हणत विशालने एक दीर्घ सुस्कारा सोडतो. आणि मनात म्हणाला, पण काय करू आता. माझ्या बायकोला जर तिचा नवरा दुसऱ्याला द्यायची सवय आहे दान दिल्यासारखा, मग तिचे जर कान टोचायचे असतील तर मला हे करणं भागच आहे. मग प्रियाला मला काही दिवस का होईना सहन करावंच लागेल. आता अमृताने प्रियाचं बोलणं ऐकून बारीक तोंड करून विशालकडे पाहिलं.
जसं की त्यानं आधी अमृताचा अपमान सहन न झाल्याने प्रियाला ऑफिसच्या बाहेर काढलं होतं, तसंच त्याला आताही राग येईल की काय असं तिला वाटलं. पण विशालनं खालचा ओठ बाहेर काढून दोन्ही खांदे उडवले आणि म्हणाला, मी काय करू, तुलाच ती योग्य वाटली ना. आता ती कशी सून आहे ते तूच बघ. मी तर माझ्या बायकोचंच ऐकणार बाबा, म्हणजे प्रियाचं. आणि आता हे ऐकून अमृता पाय आपटत बाहेर निघून गेली आणि विशाल म्हणाला, सॉरी अमृता. आता अमृताला प्रियाचं वागणं चांगलंच खटकत होतं. तर आता ती काय निर्णय घेईल हे पाहणं रंजक ठरणार आहे. तर भेटूया पुढच्या भागात. आणि कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. सर्व वाचक मंडळींना सॉरी, कारण की माझ्याकडून एवढ्यात व्हिडिओ टाकायला थोडा लेट होतोय. पण काय करू, थोडा हेल्थ इश्यू आहे. तुम्ही आता व्हिडिओमध्ये ऐकतच असताना मी सारखी नाकवर ओढते, मध्ये श्वास घ्यायला धाप पण लागते, म्हणजे त्रास होतोय. तरी मी बोलते कंटिन्यू आणि व्हिडिओ बनवते. तर थोडं समजून घ्या काही दिवस. धन्यवाद.